आणि या ठिकाणी व्यासपीठावर असणारे सर्वजण यांचं मी प्रथम स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाचं नियोजन प्रथम प्रास्ताविक होईल, त्यानंतर प्रमुख दोन आपल्या सदस्यांचं मनोगत होईल, त्यानंतर सत्कार आणि आभार प्रदर्शन. अशा पद्धतीनं आजचा हा थोडासा घरगुती हा सोसायटीच्या सदस्यामार्फत हा सत्कार आपण आयोजित केलेला आहे. डॉक्टर मॅडम या ठिकाणी आणि ही श्री चिच्च्या गणेश मंदिर यांच्या वतीने झाली. ही नगरपालिका म्हणजे आपल्याला ग्रामपंचायत सुद्धा नव्हती आणि नगरपालिका नव्हती. आपला हा सगळा स्त्री शंकूचा एरिया होता. एरियामध्ये विकास होत नव्हता आणि त्यामध्ये 22 सालापासून 21 सालापासून निवडणूक आज होती उद्या होती, आज होती उद्या होती, ती जवळजवळ 26 साल उजेडलं आज या ठिकाणी. म्हणजे आज पहिली सभा, काहींची पहिली सभा झाली, काहींची पाठीमागे झालेली आहे. अगदी संसद या ठिकाणी प्रथम पदग्रहण झालेलं आहे. तर या आपल्याला वार्ड क्रमांक 19 मध्ये की जो आया हेमलता सागर भोसले जवळजवळ 1800 मतांनी या ठिकाणी विजय झालेले आहे. आणि त्यांचं विजयाचं कौशल्य म्हणजे की त्यांचा महत्वाचा भाग म्हणजे की त्यांचा संपर्क की या वार्ड क्रमांक 19 मध्ये किंवा या शाहूनगर परिसरामध्ये की असा हा जो भाग आहे, एक असाच वार्ड आहे साताऱ्यामध्ये की अजून एक 2-3 वार्ड आहे की सगळे सुशिक्षित, त्यांना सांगावं लागत नाही की 5 वर्ष. म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे की इतका विरोध असून, इतकी कडक फाईट असून, दुटप्पी धोरणं असून सुद्धा काय झालं नेमकं की यांच्या परिश्रमामुळं आणि 22 सालाच्या संपर्कामुळं, म्हणजे खरा हा जो विजय आहे की यांचा 22 सालचा संपर्क, 22 साल 23 साल 24 साल 25 साल हे संपूर्ण 4-5 वर्ष काही ना तरी उपक्रम राबवले. त्यानंतर स्वतःचे पैसे खर्च करून रस्ते दुरुस्त केले, त्यानंतर काही ठिकाणी कॅमेरे बसवले. अशा विविध प्रकारच्या कामामुळं त्यांचं हे श्रेय आहे असं मी स्वतः वैयक्तिक मानतो. तुमचं सगळं आणि त्यानंतर पक्षाचंही नंतर काही अंशी पक्षाचं आहे, पण खरं श्रेय जे आहे हे यांच्या वैयक्तिक श्रेय आपण नंतर पक्षांचा काही थोडासा टेकू लागला. या ठिकाणी आपल्याला विजय झालेले आहे. तर उशीर झाला तर आम्ही या ठिकाणी आज त्यांचा सत्कार घेत आहे आणि या सत्काराबद्दल ते उपस्थित राहिले, त्यांचं मी स्वागत करतो. तर यानंतर आमचे ज्येष्ठ श्री बाजी काका थोडस व्यक्त करतील. मी लक्ष्मीनारायणच म्हणतो, त्यांचं मी स्वागत करतो. आपणा सर्व सोसायटी सभासद तुम्ही त्यांचंही स्वागत करतो. गेली सुमारे 50 वर्ष आम्ही खरं तर एखाद्या दंडकारण्यातच राहत असल्यासारखे राहत होतो. इथे कसल्याही सोयी नव्हत्या, सुविधा नव्हत्या. तिथे काही 4 भिंतीत खिंड दिसती, त्या परिस्थितीत आम्ही दिवस काढले. पण काय असतं, उशीर लागला तरी चालेल, पण चांगली गोष्ट म्हणजे लोकसभा विधानसभा एवढ्याच माहिती होत्या, कारण पालिका नव्हती. आम्ही अनर्थच होतो. तर पालिका हद्दवाढ झाली काळाच्या याच्यामुळे आणि हा सगळा भाग शाहूनगर परिसर हा सणाचा झाला. त्यातूनही आमचं एक चांगली गोष्ट म्हणजे अशी की आमच्या घरातलंच माणूस आम्हाला इथं मिळालं, त्यामुळं आम्हाला काही फारशी काळजी त्याची उरलेली नाही. पहिल्यांदाच सांगतो, कारण प्रागत होत ते आम्हाला फार जुने परिचित आहे आणि वहिनी परिचित आहेत, त्यांचं कुटुंबही सगळं परिचित आहे. त्या नंतरच्या काळामध्ये जसं
हा सगळ्या निवडणुकांनी हा माहोल तयार झाला. त्यामध्ये त्याच्याही अगोदरपासून सागर भाऊंनी या परिसरामध्ये जी जी काही कामं केली आणि घरोघरी संपर्क साधला, त्यामुळं त्यांच्याबद्दल एक सेलिब्रिटी हे न बघता आपल्या घरातलाच एक माणूस आहे, घरातलीच व्यक्ती आहे, या परिसरातल्या लोकांच्या मनात निर्माण झाली. आणि त्यामुळं आज हा आपल्याला गणपती सोहळा चांगला काय एक फॅमिली कुटुंब जरी म्हटलं तर त्या कुटुंबाला जो करता मुलगा असतो किंवा करता पुरुष असतो त्याचंच नेहमी नाव घेतलं जातं आणि त्यालाच नेहमी त्याच्याकडे पाहिलं जातं. त्याच पद्धतीनं आम्ही सागर भाऊ आणि हिमालयाच्या बहिणी त्यांच्याकडे बघतो, कारण ते ह्या सगळ्या परिसरात ते झालेले आहेत. त्यामुळं त्यांचं स्वागत आणि त्यांचा सन्मान करायला आम्हाला खरोखरच आनंद वाटतो. त्यांच्या आयुष्यात या पुढं असंच यश त्यांना मिळू दे, त्यांना अशीच त्यांची समृद्धी होत जावं, भरभराट होऊन राजकारणातही ते तसे पुढे येऊन ही इच्छा सदिच्छा बाळगतो. माझे दोन शब्द पूर्ण. सागर भोसले साहेब, त्याचबरोबर हेमलताताई त्या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देण्यात उपस्थित राहिला, हे मी सर्वात महत्त्वाचं मी भाग्याचं समजतो. या ठिकाणी आमचा हा भाग असा होता, त्रिशंकू होता. ना नगरपालिकेत नाही, ना ग्रामपंचायत नाही आणि कुठेही नाही, म्हणजे त्याला कोण वाली नसल्यागत होता. आणि गेले 4-5 वर्ष निवडणूक आज होईल उद्या होईल, नगरपालिकेत गेली, त्यामुळं आम्हाला कोणतरी आधार मिळाला पाहिजे होता आणि तो आधार मिळाला. आणि तो आमचाच माणूस मिळाला की जो आपल्या प्रत्येक दुःखामध्ये सहभागी होणारा, जवळून आपुलकीनं बोलणारा, दुसऱ्या गोष्ट कुठलीही गोष्ट जाणून घेणं उमजून घेणारा, समजून उमजून घेऊन काम करणारा अशी व्यक्ती आपल्याला मिळाली, हे आपलं भाग्य आहे. आणि त्यांनी जो आपल्याशी संपर्क ठेवला पहिल्यापासून, त्याचं हे सर्वात मोठं यश आहे. मी तर म्हणेन की प्रत्येक आता इलेक्शनमध्ये बऱ्याचशा पार्टी बघण्यापेक्षा व्यक्तीच बघून माणसं मतदान करतात. त्याचं काम काय आहे, जो आज आपल्याला कधीच नाही, कसं की काही पावसाळ्यातच ती फुलं उमलतात आणि तेवढ्यापुरती ती बहरतात, इतर वेळेस ते लगेच मावळून जातात. तसं त्यांचं नाही की आतापर्यंत त्यांनी या शाहूनगरमध्ये बराचसाच त्यांचा सिंहाचा वाटा आहे. म्हणजे काही प्रगती करण्यासाठी किंवा इतर काही लोकांच्या अडचणी असतील त्या सुद्धा त्या समजून घेऊन शनी ते मिटवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि त्यांचं यश हे खरं पाहिलं तर इथं बऱ्याच वेळेला चर्चा होती की ही शीट लागणार नाही, आमकी लागल, तमकी लागल. आता मी काही नावं घेत नाही, परंतु ते होत असताना की आमच्या सोसायटीतलं तरी असं झालं होतं की प्रत्येक माणूस, आता आमची स्वतःची मुलगी मी पुण्यात होती तरी त्याला थोडं बोलवून घेऊन मतदानाला आणली. आणि अशा पद्धतीनं एक निष्ठेनं माणसांनी मतदान केलं. का व्यक्तीनं केलं तर एक आपला माणूस आहे, आपल्या कामाला कुठेही कमी पडणार नाही, ही महत्त्वाची भावना असल्यामुळं माणसांनी मतदान केलं आणि तुम्हाला भरघोष मतानं निवडून दिलं. त्याचबरोबर आता इथून पुढं फक्त आमच्या ज्या काही अडचणी असतील त्या त्यांनी आमच्या समजून घेऊन त्या सोडवाव्या, त्या ही आमची मात्र तुमच्याकडे रास्त मागणी राहणार आहे आणि ती तुम्ही पूर्ण करावी. रस्त्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, कुठलाही प्रश्न असेल सोसायटीच्या बाबतीत तो हिरिरीनं मार्ग आमचा दूर करावा अशी मी विनंती करतो. आणि तुमचं इथून पुढचं कार्य उत्तमोत्तम व्हावं आणि दीर्घायुष्य मिळावं, सद्बुद्धी चांगली बुद्धी मिळावी अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भोसले सर, हेमलताताई, मान्य डॉक्टर आणि बालिकाका
आणि सर्व सभासद मंडळी, आज खरोखर कपिल शेट्टीचा युग आहे. कारण अतिशय चांगल्या अशा प्रकारची माणसं या ठिकाणी आलेली आहेत आणि घरचीच माणसं आहेत. ही माणसं बाहेरची नाहीत. त्या माणसांना आपलं गारानं काय आहे हे माहिती आहे. जवळजवळ वर्षभर झालं या रस्त्यासाठी आम्ही धडपडतोय. आणि मी 2 वेळा या ठिकाणी पडलो आहे. 2 वेळा गाडीवर मी स्वतः पडलेलो आहे मॅडमला घेऊन. काय म्हणजे खरी काय वेद नाही ती मला माहिती आहे. आमच्या कदम सरांचं 14,28,000चं 2 टायर काढायला 2-3 काय इतकी आमची दयनीय अवस्था आहे. खरोखर जर आमच्या या ठिकाणी जर पाहायला गेलं सर, तुम्हाला प्रत्येक वेळा मी भेटलो, प्रत्येक वेळा सांगितलं आमची व्यथा काय आहे. घरच्या माणसालाच आपण घरचा आहेर देतो, घरच्या माणसाला सांगतो घरची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे. आणि खरोखर आपला माणूस आहे म्हणून आम्ही जीव तोडून सांगत असतो की याच्यामध्ये सुधारणा काय व्हायला पाहिजे. मी तुम्हाला मग सांगितलं की आम्ही गाड्या जे ते गाड्या कोणाच्या लावतो देसाई साहेबांनी, त्यांची कृपा आहे मोठी. कोणी घराच्या समोर गाडी उभी केली तर म्हणजे गाडी हलव काय. पण त्या माणसाने एवढं मोठं त्याचं हृदय देसाई साहेबांचं मी 1000 वेळा सांगतो की खरोखर ते म्हणजे सर असो नसो कोणी असो तुम्ही इथं गाडी आणायची आणि शांत करायची काय. तर आमची व्यथा तुम्हाला माहिती आहे काय आहे ते. आणि कॉलनीच्या वतीने मी सर्वांच्या वतीने तुम्हाला निवेदन करतो की आमचं पहिल्यांदा त्याच्याकडे लक्ष द्या. आणि खरोखर आमचा तो रस्ता उकरायला पाहिजे होता वर यायच्या वेळचा, पण कुणी केला काय केला आम्हाला माहिती नाही. कुणी कुणाच्या स्वार्थासाठी केला हे आम्हालाही माहिती नाही. मी स्पष्ट आता बोलत नाही, परंतु आम्ही त्याच वेळेला मी आमच्या चेअरमनला सांगितलं की आपण याला विरोध केला पाहिजे. त्यावेळेला आपण आता करून उपयोग नाही. जर तो रस्ता उकरलाच नसता तर परत तयार करायची गरज भासली नसती. तर अशा प्रकारे या ठिकाणी आमची गाराणी तुमच्या समोर सांगितलेली आहे. तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे काम करणार आहात हे आम्हाला माहिती आहे. ताईंचा स्वभाव कसा आहे माहिती नाही, पण सरांचा बऱ्याच वेळा सर कसं आहे काय. पण याच्यामध्ये त्यांनी सुद्धा हिरिरीने भाग घ्यावा. एक आमचं माणूस म्हणून तुम्हाला आम्ही दिलेला आहे आणि त्याचा सदुपयोग तुम्ही करावा. आणि परत एकदा मी आमच्या संपूर्ण कॉलनीच्या वतीनं तुमचं अभिनंदन करतो. अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही निवडून आलेला आहात, आमचे काम करणारा आमच्यासाठी तुम्ही आलेला आहात एवढंच फक्त लक्षात ठेवा. एवढं 2 शब्द बोलून मी माझं या ठिकाणी म्हणत होतो. आपल्या घरचा सत्कार आहे हा. आणि घरच्या माणसांनी कौतुकाची थाप टाकल्यानंतर एक वेगळाच आनंद असतो. आता आपल्या या कॉलनीत बघायला गेलं तर सुरुवातीपासून म्हणजे प्रशांत हा माझा अगदी 96 सालापासूनचा मित्र, त्याच पद्धतीनं नाना आमचे लहानपणापासूनचे मार्गदर्शक. नानाच्या वरच्या गच्चीवर आमची लहानपणीची सुरुवात. प्रशांत असेल, राजन असेल, सगळी मंडळी आम्ही खाली क्रिकेट खेळायला असायचो लहानपणापासून. त्याच पद्धतीनं ढाणे सर, सगळे ढाणे हे पाडळीचे सगळे ढाणे असल्यामुळं सगळे पाहुणी मंडळी. पवार सर हे आमचे शोरूमचे जुने ग्राहक. मला वाटते गॅस गिझर पवार सरांच्या घरी फार वर्षापूर्वी बसवला होता. त्याच पद्धतीनं खर्चीकर फॅमिली अख्खी असेल, देसाई काकांचा जो स्वभाव आहे त्या स्वभावामुळं तर देसाई काका माझ्या अतिशय म्हणजे मी त्यांच्या प्रेमात पडलो असं म्हणायला हरकत नाही. सगळी मंडळी म्हणजे आपल्या ह्या प्रतापसिंह कॉलनीतल्या एकाही घराविषयी मला माहिती नाही किंवा घरातल्या व्यक्तीविषयी मला माहिती नाही असं नाही. प्रत्येक आता महिला मंडळांचा फक्त एवढा माझा जास्त संपर्क असतो. बाजी प्रशांतचे मिसेस यांच्याशी फक्त बऱ्याच कार्यक्रमात, त्यानंतर आमच्या काकू त्यांच्याकडे 1-2 वेळा गेलो. बाकी महिला मंडळाची फक्त जरा जास्त संपर्क नाही.
राजांच्या मिसेस बऱ्याच कामानिमित्त फोन वगैरे करतात काय असेल त्यांच्या अडचणी तर त्यामुळं ओव्हरऑल ही आपल्या घरचीच माणसं आहेत. अगदी महिन्यातून 4-5 वेळा म्हटलं तरी मी नानांची इथं असतो बसायला. आमचे सतीशराव तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझ्या बरोबरच असतात. म्हणजे तुमच्या कॉलनीतला असा कुठला काय प्रश्न कोणाचा माहिती नाही असं काय नाही. आणि आपल्या कॉलनीत मूळ जो आता सरांनी प्रश्न मांडला की हा रस्त्याचा विषय, तर सतीशराव मी तुमच्या कॉलनीतला विषय असल्यामुळे तो पहिल्यांदा घ्यायचा असं ठरवलंय त्यांनी स्वतःच मनावर घेतलंय. त्यामुळं तो रस्ता सतीशराव असतील, कुमार नाना असतील आणि आपण सगळेजण असू त्यांच्या पुढाकारानंच त्याला जसा पाहिजे आपल्याला तसा करून घ्यायचा आहे. लवकरात लवकर तो रस्ता कधीच मंजूर झालेला आहे, फक्त आपण काय केलं चढ काढला त्यामुळे तो रस्ता परत थांबला करायचा. आता ज्यांच्या मनासारखं झालंय ठीक आहे, ज्यांना अडचणीत होतं त्यांची पण अडचण आपण सगळ्यांच्या लक्षात घेतली पाहिजे. आणि अजून तसं बघायला गेला तर तो जेव्हा रस्ता तयार होणार तेव्हा 1 फूट तरी त्याची उंची वाढणार आहे. तशी ती काय म्हणावं असं चढ निघालेलंच नाही, कारण रस्ता करतात त्याला BBM आलं, त्याच्यानंतर 2 थर आले डांबराचे, त्यामुळे तो परत पहिल्या आहे ह्या पद्धतीलाच येऊन म्हणजे टेकणार आहे. आणि जर शक्य म्हणजे गरज असेल वरच्या बाजूने गटरची, सतीशराव गरज आहे का दोन्ही बाजूच्या गटरची? आहेत ना? हा काय म्हटलं? त्यामुळं मोस्टली बंदिस्त गटर करून घेऊन गाड्या पार्किंगला वगैरे सुद्धा अडचणी येणार नाही अशा पद्धतीचं नियोजन आहे. तर आणि त्या रस्त्यामुळं आम्हाला म्हणजे आपल्या सगळ्यांनाच आपल्या कॉलनीला तर फायदा होणारच आहे. इव्हन खालच्या 2 मंगळाई कॉलनी असतील त्यांची तर फार भयंकर अवस्था, म्हणजे त्यांचा या रस्त्यासाठी एवढा पळापळ चालली की तिकडे गेल्यानंतर सुद्धा त्या दोन्ही कॉलनीने आम्हाला एकच सांगितलं पहिल्यांदा आमच्या रस्त्याचं बघा म्हणून. तर शाहूनगर मधला पहिला नारळ जो फुटणार आहे तो आपल्या या नक्की याच्या व्यतिरिक्त लाईट असतील, गटर असतील किंवा काही इथं पुढचे प्रॉब्लेम असतील तर होतच जाणार आहे. मात्र एक याच्या पुढं जाऊन माझ्या डोक्यात बऱ्याच वेगवेगळ्या कल्पना आहेत आपल्या शाहूनगरसाठी, जेणेकरून महिला वर्गाला समजा आमच्या प्रशांतच्या मिसेस असतील त्या चांगला व्यवसाय करतात तर त्यांच्यासाठी एक व्यवसायाचं ज्या ज्या महिलांना काम व्यवसाय करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी कसं आपल्याला चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देता येईल. उदाहरणार्थ छत्रपती कृषी प्रदर्शन आपण बनवत असतो, तर त्या प्रदर्शनामध्ये इथून पुढं लक्षात ठेवा ताई की अजून कोण असतील तुमच्या संपर्कातले तर सगळ्यांना सांगा की आपण 20 स्टॉल आपल्या शाहूनगर मधल्या महिलांसाठी पूर्णपणे मोफत देणार आहे. जेणेकरून त्या स्टॉलची भाडी नाही म्हटलं की 5, 10, 15 असे असतात, पण ते 5 दिवसाचं प्रदर्शन असतं त्यात ते आपल्या सगळ्या महिलांना रोजगार मिळेल. त्यात तुमचा बचत गट असेल तर खूपच सुंदर, म्हणजे अख्ख्या बचत गटाचा एक स्टॉल तिथं टाकता येईल. त्याच पद्धतीनं युवा वर्गांसाठी सुद्धा आपण आता आपल्या इथं मोकळी पोर अजिबात नाही, म्हणजे उगाच गप्पा मारत दिवसभर काय म्हणतो टिपटी करत फिरलो असे नाही. A to Z पोरं सगळी कामाला आणायला लागलेत. आता आमची युवा मित्र खर्शीकर असतील, अनिरुद्ध असेल, आशुतोष असेल, सगळी म्हणजे सगळी मुलं उद्योग ना त्याला. प्रशांतचा चिरंजीव सुद्धा आता कुठे जॉब करतोयस ना, म्हणजे आपल्या इथं कोण निरुद्योगी पोरं कोण नाही, सगळी कामाला धंद्याची पोरं आहेत. तर त्यांच्यासाठी सुद्धा भविष्यात समजा ज्यांना कोणा व्यवसायाविषयी मार्गदर्शन हवं असेल, आता तसं बघायला गेलं तर मी हॉटेल व्यवसायात कन्सल्टिंग करतो. म्हणजे एखाद्याला जर हॉटेल व्यवसाया संदर्भात जर माहिती हवी असेल तर त्याला हॉटेलची जागा बघण्यापासून सुरू करून ते चांगल्या पद्धतीने चालेपर्यंत आम्ही कन्सल्टिंगचं काम घेतो. आणि त्याच्यात माझाही तेवढा सहभाग असतो. आमची हेमा सुद्धा म्हणजे मिसेस सुद्धा तेवढीच सहभागी असते. मम्मी सुद्धा याच्या अगोदर आमच्याबरोबर कन्सल्टिंगला मी जस्ट फिरायला म्हणून यायची. त्यामुळं ह्या दृष्टिकोनातून व्यवसाय दृष्टिकोनातून सुद्धा जर मुलांना कोणाला मार्गदर्शनाची गरज असेल तर ते कन्सल्टिंग सुद्धा माझ्या पूर्ण कुटुंबातर्फे अगदी मोफत आपल्याला फक्त शाहूनगर वासियांसाठी जीवन देण्याची माझी इच्छा आहे. म्हणजे पोरांच्या किंवा महिलांच्या ते थोडक्यात आर्थिक सुबत्ता कशी वाढेल हे महत्वाचं आहे. कारण हे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या तर होतच राहतील. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा आहे सुरक्षितता.
शाहूनगरमध्ये आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं म्हणजे आम्ही कॉलनी प्रत्येक जात होतो, प्रत्येकाकडून 50, 100, 200, 500 अशी वर्गणी घेत होतो. आता सगळ्यांनीच वर्गणी दिलेली आहे. म्हणजे नाना सगळं सगळ्यांची नाव ओव्हरऑल सगळ्यांनी 50, 100 रुपये, 500 रुपये अशा वर्गणी घेऊन आपण CCTV कॅमेरे बऱ्याच ठिकाणी बसवले. तर 4 भिंतीवरती बसवलेत आपण. खालचा मेन अजिंक्य बाजार चौक आहे तिथं बसवले. पलीकडे ST कॉलनीच्या कॉर्नरला तिथं बसवले. जगतापवाडीमध्ये बसवले. 5 ठिकाणी बसवले CCTV कॅमेरे. मारुती मंदिरचं चौक आहे त्या भागामध्ये सुद्धा CCTV कॅमेरे बसवले. तर अजून जिथं आपल्याला अजून गरज वाटते, उदाहरणार्थ थोडक्यात आता काय आहे माझ्या डोक्यात की पहिले हे सगळी चौक झाल्यानंतर इथून पुढची आपली जी स्वच्छ माझी कॉलनी स्पर्धा येते, त्या स्वच्छ माझ्या कॉलनी स्पर्धेमध्ये जी कॉलनी सहभाग घेणार आहे आणि ज्या कॉलनीचं काम ऍक्टिव्हपणे चालणार आहे, तर अशा 5 कॉलन्यांचा आपण त्या CCTVचा पूर्ण सेट त्या कॉलनीसाठी एक आपण बक्षीस स्वरूपात घेणार आहे. जेणेकरून कॉलनीच्या एंट्रीला समजा इथून मारुती मंदिर किंवा इथं जरी जोडला तरी एंट्रीला आपल्याला एक CCTV कॅमेरा लावा. एक्झिट समजा नानांच्या किंवा खाली कुलकर्णींच्या किंवा आपल्या इथं पंडित काकांच्या इथं कुठं जर तिथे म्हणजे आत येताना बाहेर जाताना असे पूर्ण कॅमेरा जर कव्हरेज झालं तर आपल्या इकडे चोऱ्या असतील, दरोडे असतील किंवा स्नॅचिंग असेल किंवा कॉलनीमध्ये एखादी कोणती घटना घडणार असेल त्याच्यावरती आपला बाहेरच्या येणाऱ्या व्यक्तीकडून जर काय होणार असेल त्याच्यावर आपल्या सगळ्यांचं लक्ष राहील. असे प्रकारचा एक माझ्या डोक्यात प्लॅन आहे. ओव्हरऑल आतापर्यंत बऱ्याच कॉलन्यांमध्ये मागच्या वेळेस मी सांगितल्यापासून कॉलन्यांनी पूर्वी मी सांगितलं होतं की 50% रक्कम कॉलन्यांनी द्या, 50% रक्कम मी देतो. पण आता तुम्ही एवढा माझ्यावर विश्वास दाखवलाय, मला निवडून दिले, तर प्रत्येक कॉलनीला एक तरी मात्र कॅमेऱ्याचा सेट देण्याचा माझा या आपल्या महाराज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त प्रयत्न असणार. बाकीचे सगळे चौक आहेत ते सुद्धा. आणि शाहूनगरमध्ये एक नक्कीच तुम्हाला सांगतो येत्या 5 वर्षात आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या सगळ्यांच्या प्रॉपर्टीच्या किमती एक साधारणतः इथं आपल्या इथं 25-22 या लाखाच्या दरम्यान गुंठा चाललाय आपल्या शाहूनगरमध्ये. तुम्ही खात्रीशीर तुम्हाला सांगतो येत्या 5 वर्षात आपल्या शाहूनगरची जी जागा असेल बरं का, असं कोणाची जागा शाहूनगरमध्ये मोकळी लँड तर हे पण लक्षात ठेवा की त्या जागेची किंमत 40 ते 85 लाख रुपये पुढच्या 5 वर्षानंतर होणार. कारण त्या पद्धतीनं आपण शाहूनगर डेव्हलप करणार आहे. याच्या अगोदर तुम्हाला सांगतो की रामराव पवार नगर होतं, रामराव पवार नगर मध्ये माझे 2 प्लॉट होते. मी 14 लाख रुपये गुंठ्याने घेतली होती रामराव पवार नगर. आता इतकं रामराव पवार नगर मध्ये महिला मंडळ पण फिरायला गेले जात आहे. एकदा जाऊन फक्त रामराव पवार नगर मधून फिरून या. म्हणजे इतकं सुंदर झालं. एक तर प्लॅन रस्ते होते तिथे सगळे, तर ते सगळे रस्ते एकाच वेळेस डेव्हलप झाले, सगळी गटर एकाच वेळेस डेव्हलप झाली, सगळ्या रस्त्यावरती स्ट्रीट लाईट सुद्धा एकदम चांगल्या पद्धतीने बसले. त्यामुळं त्या एरियामध्ये आत्ता आपल्यापेक्षा जास्त दर आलाय. आता सरासरी 25 ते 30 लाखाच्या खाली कोण तिथं देतच नाही प्लॉट. म्हणजे ओव्हरऑल जेव्हा काय होतंय की आपल्या एरियाचं डेव्हलपमेंट होती तेव्हा त्या एरियामध्ये मागणी वाढते, बाबा त्या एरियात राहायला यायला लोक मागतात. आता सध्या अख्ख्या सातारा शहरातला जर सुरक्षित वाढ सुरक्षित प्रभाग जर कोणता असेल ना तर मी खात्रीशी सांगतो की येत्या 5 वर्षामध्ये शाहूनगरमध्ये प्रत्येक कॉलनी ना कॉलनी आणि प्रत्येक चौक ना चौक हा CCTV कॅमेऱ्याच्या अंडर आणायचा माझा मानस आहे. ते व्यतिरिक्त अजून आपल्या सर्व ज्येष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली आमचे गाणे सर हे अगदी सक्रिय काम करतात. त्यांचं नेहमीच मार्गदर्शन असतं आम्हाला. इव्हन नाना असतील पवारचं सगळे नाव आता सगळ्यांनी देणार नाही, पण तुमचं सगळ्यांचं जे काय मार्गदर्शन असेल ते मला गरजेचं आहे. इव्हन आम्ही 2 नवरा बायको काम करत असताना आमच्याकडून एखादी जर चुकीची वागणूक वाटत असेल किंवा चुकीचं वर्तणूक वाटत असेल तरी सुद्धा तुम्ही सर्वांनी मिळून आम्हाला सांगणं गरजेचं आहे की बाबा. आणि मला सगळ्यांनी म्हणजे ज्येष्ठ मंडळी सागर म्हणून हाक मारलेली खरोखर आवडेल, कारण का मी तुमच्या सगळ्यांच्या मुलासारखाच आहे आणि हक्काने तुम्ही मला काम सांगू शकता.
आता नाना मला आत्ता सर म्हणायला लागले, पण नानांनी पण सर म्हणतात मला कसं तरी वाटतं. नाना पहिल्यांदा मला सागरच म्हणायचे, आता जरा या वर्षी मला सर म्हणायला लागले, कारण आपले घरचे संबंध आहेत त्यामुळं. आणि कायमस्वरूपी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्व शहानगरवासियांच्या सर्व कोणत्याही अडीअडचणी असतील तर त्यासाठी मी 100% मदतीला असणार आहे. आणि गणपती रायाचा आपल्या सर्वांच्यावर आशीर्वाद आहे, कायमस्वरूपी मी सगळ्यांसाठी तत्पर राहणार आहे. एवढं बोलून थांबतो. जय हिंद. सर्वप्रथम सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि म्हणजे खरंच खूप नशीबवान आहे आम्ही की वर्षाच्या पहिल्याच दिवशी घरच्या लोकांनी छान कौतुक सोहळा घेतलेला आहे. म्हणजे घरात आई बहीण ताई किंवा एखादा दादा जेव्हा कौतुकाची थाप देतो ना, तुमचं काम करायला छान प्रेरणा मिळते, कॉन्फिडन्स बूस्ट होतो. तुम्ही सगळ्यांनी खूप साथ दिलेली आहे. आपल्या कॉलेज तर 100% आहेच. नंतर मानसिक आधार खूप दिलेला आहे. रिझल्टच्या अगोदर सगळ्यांनी फोन करून छान मानसिक आधार दिलेला आहे. आपलीच फक्त कॉलेज नाही तर शाहूनगरातल्या संपूर्ण शाहूनगरवासियांनी चांगली आम्हाला साथ दिली, सोबत दिली, वेळोवेळी आधार दिला. आणि त्याच्यामुळे फक्त आमचा नाही तर आपल्या सगळ्यांचे विजय झाले आणि हा आनंदाचा दिवस आपल्याला बघणं शक्य झालं असं मला वाटते. आता मुळात आपला हा त्रिशंकू भाग होता, नगरपालिकेत सुद्धा नव्हता, ग्रामपंचायतीत सुद्धा नव्हता. मुळात मला सगळ्यात महत्त्वाचे राणे साहेबांचे आणि महाराज साहेबांचे आभार मानायला वाटतात की या त्रिशंकू भागासाठी त्यांनी आपल्याला उमेदवाराचं योग्य ठरवलं उमेदवारी दिली. त्यांचं तर आभार आहेच आणि सर्व शाहूनगरवासियांचा आभार आहे. कारण त्रिशंकू भाग असल्यामुळं जवळजवळ 42 ते 42 कॉलनी आहेत आपल्या संपूर्ण शाहूनगरमध्ये. खूप मोठा प्रभाग आहे आपला. आणि प्रत्येक कॉलनीमध्ये कमी अधिक प्रमाणात ज्या आपल्या मूलभूत सुविधा आहेत, जसे की आपला रस्ता आहे. आपली कॉलनी म्हटली की पहिला आपला दिसतो हा रस्ता. जरी आपली गाडी असली तर 90% मी तर रिक्षातूनच फिरत असते. यादव बाप्पांना वगैरे जाताना म्हणतोच, म्हणजे खरोखर मनक्याच हाल झाल्यासारखं होतं आपल्या रस्त्यावर. असं प्रत्येक ठिकाणी अवस्था झालेली आहे. मुळातच आपण डोंगराच्या पायथ्याला राहतो. पावसात पाण्याचा फ्लो खूप असतो. रस्ता जरी गेला तर तो थोड्या एक वर्षभरात लगेच खराब होतो. त्याच्यामुळे सरांचं आमचं डिस्कशन झालेलं की जास्तीत जास्त आपल्या प्रभागामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रोड आपण करण्याचा आपला प्रयत्न आहे. म्हणजे एकदाच काम करायचं पण ते क्वालिटीचं काम करायचं जेणेकरून सारखं तिथं ते खराब झाले नाही पाहिजे. त्याचप्रमाणे बऱ्याच ठिकाणी जे मूलभूत गरजेत आपले किंवा रस्त्याकडच्या स्ट्रीट लाईट असतील किंवा ते गटार आहे किंवा पिण्याचं स्वच्छ पाणी 100% नगरपालिकेत गेल्यानंतर ह्याच मूलभूत गरजा सगळ्या आपल्या प्रभागातल्या पूर्ण केल्या जातील याची खात्री देते. आपले घरचे लोक आहेत, खात्रीने सांगते. आणि त्याच्यानंतर आपल्या प्रभागामध्ये आता आपल्या जे सोशल फाउंडेशनचे यादव काका आहेत, खोडे काका आहेत, भक्ती आहेत, या सगळ्यांनी अगोदरच ओपन स्पेस कुठे कुठेची सगळ्यांनी माहिती काढलेली आहे. म्हणजे आपल्या प्रभागात खूप ओपन स्पेस आहेत की जिथं डेव्हलप करायला खूप वाव आहे आपल्याला. आपण तिथं नाना पार्क करू शकतोय, लहान मुलांसाठी गार्डन करू शकतोय किंवा यंग जनरेशनसाठी ओपन जिम करू शकतोय. भरपूर प्लॅन आहेत. आपण सगळ्या कॉलनीतल्यांनी एकत्र बसून ते प्लॅन करूयात. आता आपण एक प्रत्येक यादव काकाबरोबर तुम्हाला सगळ्यांना माहिती देतील, पुढे काका सांगतील, भक्ती सांगेल. प्रत्येक प्रभागानुसार आपण एक कमिटी तयार करतोय. म्हणजे काही लेडीज ऍक्टिव्ह असतात, काही जेंट्स असतात, ज्येष्ठ आहेत की मार्गदर्शन लाभतं. तरी सगळ्यांनी याच्यामध्ये आपलं नाव द्या. म्हणजे आपल्या कॉलनीत काही काही समस्या आहेत, लाईटच्या असतील, पाण्याच्या असतील, रस्त्याच्या असतील किंवा त्याच्या व्यतिरिक्त अजून काही एखादं कोण आजारी असेल, त्याला वैद्यकीय मदत लागणार असेल, ज्या ज्या समस्या त्याची लिस्ट काढली, सॉर्ट आउट केली. आपण महिन्यातून एक मीटिंग घेणार आहे. म्हणजे 100% सगळ्याच्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला मदत होईल. त्यासाठी आपण प्रत्येक कॉलनीत कमिटी तयार करतोय. म्हणजे सगळ्यांच्या मदतीनं सगळे एकत्र येऊन आपण जास्तीत जास्त आपल्या कॉलनीचा विकास करण्याचा प्रयत्न करूया. आता तुम्ही जास्त नेहमीच साथ दिलेली आहे. अगदी आपण जे फाउंडेशनच्या माध्यमातून छोटे छोटे जरी कार्यक्रम घेतले तर प्रत्येक जण तुम्ही त्याला उपस्थित होता. आणि मला आठवतंय आपल्या गणपतीच्या मंदिरात आपण सुरुवातीला आपल्या प्रभागात जी कामं सुरू केली, पहिला आपण नारळ इथंच वाढवलेला होता आपल्या सोशल वर्कचा. याच्यानंतर जे फाउंडेशनच्या माध्यमातून आपली कामं सुरू होतीच. सगळ्यांनी खूप साथ दिली. इथून पुढे सुद्धा अशीच साथ राहिल्याची मला खात्री आहे. आपण सगळ्यांनी एकत्र छान आपलं शाहूनगर डेव्हलप करूया, जेणेकरून फक्त आपल्या साताऱ्यातच नाही तर महाराष्ट्रात सुद्धा आपलं शाहूनगर एक आदर्श शाहूनगर म्हणून ओळखलं जाईल. आणि आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की आम्ही या शाहूनगरमध्ये राहतो. 100% आपण तुम्ही साथ दिलेली आहे
आहेत 100% आपण आपल्या प्रभागाची आपल्या प्रत्येक कॉलनीची डेव्हलपमेंट कशी होईल याच्याकडे बघूया. धन्यवाद. त्यांनी म्हणजे सांगितलं कोणीतरी आपल्याला बोललं पाहिजे. तर पहिल्यांदा ताईंचं आणि तुमचं मी अभिनंदन करतो. अभिनंदन करतो. आणि महत्वाचं एक व्यक्तिमत्व म्हणजे युवा पिढी तुमच्याकडे कोणाकडे बघावं तर सागर सर असं एक व्यक्तिमत्व आहे की जेव्हा पद नसताना त्यांनी जे कार्य केले, आता आपल्याकडे पद आहे, पद नसताना म्हणजे पक्षाचं म्हणतो आपण, पक्षानं आपल्याला तिकीट दिलं, हे जरी आपलं तिकीट नसतं भेटलं तरी आपण एक व्यक्तिमत्व असं होतं की आपण त्यातूनही निवडून आलो असतो. एक पक्षाची साथ होती नसती तरी आपण एक व्यक्तिमत्व म्हणजे युवा पिढीने कोणाकडे बघावं तर ते सागर सर असं एक युवा पिढीचं एक हे आहे आपलं शाहूनगरचं. थांबवतो आणि आपण इथं आलात. धन्यवाद. शाहूनगरचा काहीतरी निश्चित विकास होईल. सागर बसल्याने सुद्धा आपल्याला तेच सांगितलेलं आहे की शाहूनगर हे वेगळं आगळं असं दिसलं पाहिजे. सातारा सिटीमध्ये जसं लवासा किंवा इतर सिटी तयार होत्यात तसं एक शाहूनगर आपलं एक वेगळं निर्माण झालं पाहिजे हे त्यांचा मानस आहे, खरोखर स्तुत्य आहे. आणि कुठेतरी मग त्या कामाचा आपला उठाव दिसणार आहे हे त्यांनी त्यांच्या भाषणात आपल्याला सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी ते उपस्थित राहिले, त्यांचं मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो. त्याचबरोबर थोडंसं एक आम्ही तुमच्याकडं आताच मागणी करतो, या मनाला लगेच आमच्याकडे मागणी करायला सुरुवात केली तर तसं नाही. आमचा जो प्रश्न असतो काय, प्रत्येकाची अपेक्षा पाणी, रस्ता आणि लाईट ह्या सगळ्यात मूलभूत सुविधाच्या असतात. आणि त्या आता आमच्याकडे वीज पाण्याचं काय होतं, काय वेळेला एक दिवशी प्रेशरने येतं, 2 दिवस पाणी येतच नाही, तिसऱ्या दिवशी पाणी मग बारीकच येतं, असा एक व्यवस्थितपणा नाही ना. ठराविक वेळेला पाणी ते निश्चित त्याला मिळावं ही एक आमची सोसायटीची एक मागणी आहे. दुसरी गोष्ट, आता तुम्ही नाना नानी पार्क म्हणण्यासाठी आमची जागा उपलब्ध आहे आणि त्यासाठी एक आमचं सगळ्यात महत्वाचं तुमच्याकडे माग आम्ही ती प्रस्ताव दिलेला होता. ती भिंत बांधली की त्या भिंतीच्या बाजूनच आपलं ते करता येईल आणि ती एक आमची सोसायटीची मागणी आणि ती पूर्ण झाली तर आमच्याकडे ते चांगले हे आहे, पेस आहे. तर अशा पद्धतीनं आपलं आम्हाला तुम्ही सहकार्य करावं अशी एक आमची विनंतीच राहील सोसायटी मार्फत. आणि तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी सोसायटीच्या व गणेश ट्रस्ट या मार्फत तुमचे धन्यवाद आणि आभार मानतो. त्याचबरोबर आमचे बाजी काका या ठिकाणी थंडी एवढी असताना सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचेही मी मनापासून आभार मानतो. त्या ठिकाणी डॉक्टर मॅडम जी या ठिकाणी या कार्यक्रमावर उपस्थित आहेत, त्यांचेही मी मनापासून आभार मानतो. आणि आपला हा छोटासा घरगुती कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. पण इथं पहिल्यांदा तोंड गोड करून पेढे वाटले जाते आणि नंतरच घरी जावा ही विनंती.